कल्पना करा, एखाद्या व्यक्तीने नुकताच एक अतिशय महागडा आणि नवीन तंत्रज्ञान असलेला मोबाईल फोन विकत घेतलाय. तो फोन हातात आल्यावर त्या व्यक्तीला काय वाटतं? तिला नक्कीच वाटतं की हा माझा स्वतःचा अगदी विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. एक्झॅक्टली. तिला वाटतं की मी गेले 15 दिवस इंटरनेटवर सर्व माहिती तपासली, फीचर्सची तुलना केली आणि त्यानंतर अतिशय विचारपूर्वक मी हा निर्णय घेतला. बरोबर. पण जर आपण या प्रक्रियेचं बारकाईने विश्लेषण केलं तर आपल्याला काय दिसेल? कदाचित त्या व्यक्तीचं बजेट, सोशल मीडियावर सतत दिसणाऱ्या जाहिराती, मित्रांच्या हातात असलेले फोन. आणि समाजातील एक विशिष्ट स्टेटस सुद्धा. हो, अगदी तेच. या सर्व बाह्य घटकांनी मिळून ती निवड आधीच निश्चित केली होती. मेंदूने फक्त शेवटी त्यावर हा माझा निर्णय आहे असा एक शिक्का मारला. खरंय. आणि आपण सर्वजण अशाच एका मोठ्या भ्रमात जगत असतो. हो ना. आपले विचार, आपले निर्णय आणि आपल्या कृती या पूर्णपणे आपल्याच नियंत्रणात आहेत असा आपला एक अतिशय दृढ समज असतो. पण आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण या मूळ समजुतीलाच थेट आव्हान देणार आहोत. हा एक असा समज आहे ज्याच्या मुळाशी जाण्याचा आपण सहसा कधीच प्रयत्न करत नाही. का बरं? कारण तसं करणं असुरक्षितेची भावना निर्माण करू शकतं. आपण स्वतःला नेहमी एका स्वतंत्र चालकाच्या किंवा ड्रायव्हरच्या भूमिकेत पाहतो. बरोबर. पण जेव्हा परिस्थिती अचानक बदलते, एखादं मोठं आर्थिक संकट येतं किंवा जागतिक महामारीसारखी स्थिती निर्माण होते, तेव्हा हे नियंत्रण किती तकलादू आहे याची जाणीव व्हायला लागते. अगदी बरोबर. चला तर मग हे जरा सविस्तर समजून घेऊया. आजच्या या चर्चेसाठी आपण एका अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाचा आधार घेणार आहोत. संदीप चव्हाण यांचं द इल्युजन ऑफ कंट्रोल, म्हणजेच नियंत्रणाचा भ्रम. बरोबर? हो, अगदी तेच. या पुस्तकातील स्ट्रक्चरल लेन्स किंवा संरचनात्मक दृष्टिकोन वापरून आपण वास्तवाचं एक वेगळंच विश्लेषण करणार आहोत. आणि हे विश्लेषण खूप रंजक असणार आहे. नक्कीच. आजच्या ह्या सत्राचा मुख्य उद्देश केवळ एखादं तत्वज्ञान समजून घेणं हा नाहीये, तर नियंत्रणाचा हा अट्टहास सोडल्याने जीवनातील जबाबदारी कशी संपत नाही, उलट त्यातील अहंकाराचे ओझे, ज्याला पुस्तकात इगो बर्डन म्हटलं आहे, ते कसं कमी होतं हे समजून घेणं आहे. म्हणजे एक प्रकारे जबाबदारी पण ओझे नाही, हे यामागचं मुख्य सूत्र आहे. एक्झॅक्टली. हे याच सूत्राभोवती फिरणारं विश्लेषण आहे. पण ह्या सगळ्याची सुरुवात करण्यासाठी सर्वात आधी एका मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. कोणता प्रश्न? जेव्हा एखादा माणूस म्हणतो की मी हे ठरवलं किंवा मी हे केलं, तेव्हा हा नियंत्रण ठेवणारा मी नक्की कोण आहे? पुस्तकाची सुरुवातच या अतिशय भेदक प्रश्नाने होते. चव्हाण इथे मी किंवा स्व या संकल्पनेची पारंपरिक व्याख्या पूर्णपणे मोडून काढतात. म्हणजे ते नक्की काय सांगतात? त्यांच्या स्ट्रक्चरल लेन्सनुसार मी हा कोणताही स्वतंत्र चालक किंवा कर्ता नाहीये. बापरे, हे पचवायला थोडं जड आहे. हो ना? म्हणजे बघा, आपण नेहमी विचार करतो की आपल्या आतमध्ये एक छोटासा माणूस किंवा आत्मा बसला आहे, जो आजूबाजूची माहिती गोळा करतो आणि नंतर शरीराला आदेश देतो. हो, आपण असाच गृहीत धरून चालतो. पण प्रत्यक्षात असं काही नसतं. मी हा केवळ एक संदर्भ केंद्र किंवा रेफरन्स पॉइंट आहे. रेफरन्स पॉइंट म्हणजे नक्की काय? हा असा एक बिंदू आहे जो आपल्या सर्व विखुरलेल्या अनुभवांना, स्मृतींना आणि संवेदनांना एकत्र जोडतो. विचार हे माणसाद्वारे जाणीवपूर्वक तयार केले जात नाहीत, तर ते आजूबाजूची परिस्थिती आणि मेंदूतील जुन्या स्मृती यांच्या आधारे केवळ उमटतात. यावर विचार करताना मला भूमितीमधलं एक उदाहरण आठवतंय. ग्राफ पेपरवर जसा कोऑर्डिनेट सिस्टम असतो तसाच काहीसा हा प्रकार वाटतोय. अरे वा, हे खूप छान साम्य आहे. हो ना. त्या ग्राफवरचा मध्यबिंदू स्वतः कोणतीही हालचाल निर्माण करत नाही. तो स्वतःहून कोणतीही रेषा ओढत नाही. पण कागदावर हालचाल कुठे होत आहे, अंतर किती आहे हे मोजण्यासाठी त्या मध्यबिंदूचा उपयोग होतो. आणि त्या संपूर्ण आकृतीला एक अर्थ देण्यासाठी सुद्धा. अगदी. आपला मी तसाच काम करतो का? येथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की हे साम्य या संकल्पनेचा गाभा अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. कोऑर्डिनेट सिस्टीम जशी गती निर्माण करत नाही, तसाच आपला मी विचार किंवा कृती निर्माण करत नाही. म्हणजे आपण फक्त एका प्रक्रियेचे साक्षीदार आहोत. एक्झॅक्टली. जेव्हा आपण म्हणतो की मी हा चालक नाही, तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की आपलं अस्तित्वच नाही. तो एक मोठा गैरसमज होऊ शकतो. हो, अस्तित्व नक्कीच आहे, पण त्याची जागा आणि कार्य आपण चुकीचं समजून बसलो आहोत. कसं आहे, मेंदूला जगण्यासाठी आणि सलगतेचा अनुभव घेण्यासाठी एका कथेची गरज असते. सलगता म्हणजे काल आणि आजमधला दुवा. बरोबर. अगदी बरोबर.
काल जो माणूस झोपला तोच आज सकाळी उठला आहे ही सलगता टिकवून ठेवण्यासाठी मेंदू हा मी नावाचा संदर्भ केंद्र तयार करतो. तो प्रवासाचा चालक नसून तो केवळ एक साक्षीदार आहे. जिथे सर्व गोष्टी एकवटतात आणि अर्थपूर्ण वाटतात. हो, हे जर खरं असेल तर हा एक मोठा मानसिक धक्का आहे. कारण जर मी फक्त एक संदर्भ केंद्र आहे तर मग आयुष्यात जे अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले जातात त्याचं काय? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की नोकरी बदलणं किंवा घर विकत घेण्यासारखे निर्णय हो. किंवा आयुष्याचा जोडीदार निवडणं, अशा वेळी लोक अनेक महिने विचार करतात, तक्ते बनवतात, फायदे तोटे लिहून काढतात. जर तिथे करता नाहीये तर हे निर्णय नेमके कुठून येतात? चव्हाण यांचा हा विचार पारंपरिक मानसिकतेला एक मोठा छेद देतो. ते स्पष्ट करतात की निर्णय म्हणजे अनेक पर्यायांतून जाणीवपूर्वक केलेली निवड किंवा चॉईस नसते. पण आपण तर निवड करतो ना, अनेक पर्यायांपैकी एक निवडतो. आपल्याला तसं वाटतं. आपण नेहमी असं मानतो की आपण शून्यातून एखादी गोष्ट निवडत आहोत. पण इथे दोन अतिशय महत्वाच्या संकल्पना येतात. कोणत्या? पहिली म्हणजे फील्ड आणि दुसरी प्रोजेक्शन. हे थोडे तांत्रिक शब्द वाटतायत. हे जरा सोपे करून सांगता येतील का? नक्कीच. फील्ड म्हणजे आपली संपूर्ण बाह्य परिस्थिती. यामध्ये अर्थव्यवस्था, समाजाचे नियम, हवामान, कुटुंबाच्या गरजा अशा सर्व गोष्टी येतात. म्हणजे आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या सगळ्या बाह्य गोष्टी. हो. आणि प्रोजेक्शन म्हणजे माणसाची अंतर्गत धारणा, त्याचे भूतकाळातील अनुभव, त्याच्या भीती आणि त्याच्या इच्छा. अच्छा, म्हणजे एका बाजूला बाह्य वास्तवाचा दबाव आणि दुसऱ्या बाजूला माणसाच्या आतल्या जगाचा दबाव. अगदी तसंच. आणि जेव्हा हे फील्ड आणि प्रोजेक्शन एकमेकांसमोर येतात, एकमेकांशी भिडतात, तेव्हा तिथे एक प्रकारची घर्षण प्रक्रिया सुरू होते. आणि त्यातून निर्णय बाहेर येतो. हो, पण तो आपण घेतलेला नसतो. या प्रक्रियेत अनेक घटकांच्या प्रभावाखाली एक दिशा आपोआप स्थिर होऊ लागते. इंग्रजीत याला सेटल होणे म्हणतात. म्हणजे जसं पाणी उताराकडे आपोआप मार्ग शोधत जातं आणि शेवटी एका जागी स्थिर होतं तसं. अतिशय उत्तम उदाहरण. तशीच ही प्रक्रिया असते. या स्थिर होण्याच्या प्रक्रियेला पुस्तकात अलाइनमेंट किंवा सुसंगतता म्हटले आहे. ज्या क्षणी माणसाची अंतर्गत अवस्था आणि बाह्य परिस्थिती एका विशिष्ट बिंदूवर एकमेकांशी सुसंगत होतात, त्या क्षणाला माणूस मी निर्णय घेतला असं नाव देतो. बापरे, म्हणजे प्रत्यक्षात तो निर्णय घेतलेला नसतो, तर तो एक अलाइनमेंटचा अंतिम टप्पा असतो. एक्झॅक्टली. पण मग जी कागदावर फायदे तोटे लिहून काढण्याची किंवा इतरांशी सल्लामसलत करण्याची जी प्रदीर्घ प्रक्रिया असते, ती पूर्णपणे निरर्थक असते का? तो सगळा निवडीचा अट्टहास खोटा असतो का? नाही, ती प्रक्रिया निरर्थक अजिबात नसते. कागदावर फायदे तोटे लिहिणे ही त्या फील्डमधील गुंतागुंत सोडवण्याचीच एक पद्धत आहे. तो त्या अलाइनमेंट प्रक्रियेचाच एक भाग आहे. म्हणजे आपण विचार करत नसून ती प्रक्रियाच आपल्याकडून ते करून घेत असते. हो. समजा एखाद्याला नोकरी बदलायची आहे. त्याची आर्थिक गरज, नवीन कंपनीचं लोकेशन, सध्याच्या बॉसचा स्वभाव, बाजारातील मंदी. हे सर्व घटक त्या फील्डमध्ये कार्यरत असतात. बरोबर. व्यक्ती जेव्हा विचार करत असते तेव्हा ती प्रत्यक्षात या सर्व घटकांचे वजन मोजत असते. आणि जेव्हा सर्वांचं गणित जुळून येतं तेव्हा एक स्पष्ट दिशा समोर येते. हां, म्हणजे हा निर्णय शून्यातून निर्माण होत नाही. तो त्या विशिष्ट क्षणी, त्या विशिष्ट परिस्थितीशी सुसंगत होऊन बाहेर पडतो. अगदी बरोबर. म्हणजे निर्णय घेणं हे काही नव्याने निर्माण करण्यासारखं नसून परिस्थितीच्या दबावानुसार एका योग्य दिशेने स्थिरावण्यासारखं आहे. हे समजायला लागलं की बऱ्याच गोष्टींचा उलघाडा होतो. पण काय? इथे अजून एक गुंतागुंत निर्माण होते. जर निर्णय हे केवळ अलाइनमेंट आहेत, तर मग प्रत्यक्ष कर्म किंवा कृती याबद्दल काय, ज्याला आपण ॲक्शन म्हणतो? हा एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे. म्हणजे एखादा माणूस चालतो, गाडी चालवतो किंवा समोरच्या माणसाशी वाद घालतो, तेव्हा त्या कृतीमागे तरी कोणीतरी कर्ता असावाच लागतो ना. कारण शारीरिक हालचाल तर प्रत्यक्ष दिसते. इथेच ॲक्शन विदाऊट ॲक्टर म्हणजेच कर्त्याविना कृती ही अतिशय सखोल संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. कर्त्याविना कृती हीच असं शक्य आहे? बघा, कृती म्हणजे एखादी नवीन सुरुवात नसून ती आधीपासून सुरू असलेल्या मानसिक आणि परिस्थितीजन्य प्रक्रियेचे फक्त एक दृश्य स्वरूप आहे. दृश्य स्वरूप म्हणजे व्हिजिबल मॅनिफेस्टेशन. हो. आतमध्ये जे अलाइनमेंट झालेलं असतं त्याचीच ती एक भौतिक प्रतिक्रिया असते. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. हे थोडं अधिक सोप्या उदाहरणाने समजून घेता येईल. समजा एखादा व्यावसायिक क्रिकेटपटू ताशी 150 किलोमीटर वेगाने येणाऱ्या चेंडूचा सामना करत आहे.
खूप छान उदाहरण आहे हे. चेंडू हातातून सुटल्यावर बॅट फिरवेपर्यंत त्याच्याकडे एका सेकंदाचाही काही हजारावा भाग असतो. त्या क्षणी तो खेळाडू चेंडूचा टप्पा इथे आहे, आता मी माझा डावा पाय पुढे काढतो आणि बॅट विशिष्ट कोणातून फिरवतो असा जाणीवपूर्वक निर्णय घेऊन कृती करत नाही. अजिबात नाही. तिथे विचार करायला वेळच नसतो. बरोबर. ती कृती एका प्रवाहामध्ये किंवा फ्लो स्टेटमध्ये आपोआप घडते. एक्झॅक्टली. त्या क्षणी तिथे फक्त फील्ड असतं, म्हणजे येणारा चेंडू आणि पिचची अवस्था आणि खेळाडूचे अलाइनमेंट, म्हणजे त्याच्या शरीराची प्रतिक्रिया असते. कृती आधी घडते. पण मज्जा पुढे आहे. जेव्हा सामन्यानंतर प्रेस कॉन्फरन्स होते तेव्हा तोच खेळाडू काय सांगतो? तो सांगतो की मी ठरवलं होतं की आज कव्हर ड्राईव्हच मारायचा. बरोबर. म्हणजे कृती घडून गेल्यानंतर मानवी मेंदू मी हे केले अशी एक कथा रचतो. करता हा कृतीचा उगम नाहीये, तर कृती घडून गेल्यानंतर ती कृती का घडली हे स्वतःला समजावून सांगण्यासाठी मनाने तयार केलेली ती एक सोय आहे. बापरे, हे खूपच सखोल आहे. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर यातून निष्पन्न होणारा सर्वात मोठा दिलासा आपल्याला दिसतो. कोणता दिलासा? दैनंदिन जीवनात मी हे केलं, माझ्यामुळे हे बिघडलं, मी जर तसं नसतं केलं तर, हा जो विचारांचा आणि अहंकाराचा प्रचंड मोठा ताण लोक डोक्यावर घेऊन फिरतात, ज्याला आपण इगो बर्डन म्हणतो. हो, तो ताण पूर्णपणे अनावश्यक ठरतो. कृतीमधून करता वजा केल्याने कृती थांबवत नाही. खेळाडूची बॅट फिरणारच असते. पण कर्त्याचा अहंकार गेल्यावर ती कृती अधिक नैसर्गिक, प्रवाही आणि अचूक होते. अगदी. याचमुळे काम पूर्ण होतं, जबाबदारी पार पडते, पण मी हे ओझं वाहतोय ही भावना उरत नाही. जेव्हा माणूस स्वतःला करता मानणे सोडतो तेव्हा तो त्या फील्डमधील एक अत्यंत प्रभावी माध्यम बनतो. म्हणजे तो एक सुरळीत वाहणारा प्रवाह बनतो. हो, अडथळा बनण्याऐवजी तो प्रवाहाचा भाग बनतो. हे ऐकायला खूप हलकं आणि आश्वासक वाटतं. पण इथे एक व्यावहारिक शंका नक्कीच येते. कोणती शंका? जर कृती ही नैसर्गिकरित्या घडत असते आणि आपण फक्त फील्डमधील अलाइनमेंटचा भाग असतो, तर मग असं का होतं की काही लोक अतिशय गुंतागुंतीच्या परिस्थितीला इतरांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे हाताळतात? हा अतिशय रास्त प्रश्न आहे. एकाच ऑफिसमध्ये एकाच प्रोजेक्टवर काम करणारे दोन लोक वेगळ्या प्रकारे का वागतात? एकाचा निर्णय अधिक प्रभावी कसा ठरतो? या प्रश्नाचं उत्तर संरचनात्मक बुद्धिमत्ता किंवा स्ट्रक्चरल इंटेलिजन्स या संकल्पनेत दडलेला आहे. स्ट्रक्चरल इंटेलिजन्स हे पारंपरिक बुद्धिमत्तेपेक्षा वेगळं आहे का? खूप वेगळं आहे. आपण सहसा बुद्धिमत्ता कशाला मानतो? ज्याच्याकडे खूप जास्त माहिती आहे, ज्याच्याकडे जास्त पदव्या आहेत, तो बुद्धिमान. हो, आपला तसाच समज असतो. पण चव्हाण इथे स्पष्ट करतात की बुद्धिमत्ता म्हणजे केवळ माहितीचा साठा असणे नव्हे. बदलत्या परिस्थितीत, जेव्हा फील्ड सतत बदलत असते, तेव्हा एखादा माणूस आपली प्रतिक्रिया कशी आयोजित करतो हे खऱ्या अर्थाने महत्वाचे आहे. हो, पुस्तकातील 2 कर्मचाऱ्यांचं ते उदाहरण इथे अतिशय चपखल बसतं. हो, सॉफ्टवेअर इंजिनियर्सचं उदाहरण. बरोबर. समजा 2 सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत. दोघांकडे समान पदवी आणि समान तांत्रिक ज्ञान आहे. पण जेव्हा कंपनीचं धोरण अचानक बदलतं तेव्हा एक कर्मचारी सतत संघर्ष करू लागतो. तो चिडतो, फ्रस्ट्रेट होतो. हो, तो म्हणतो मी एवढी मेहनत करून कोड लिहिला आणि आता हे सगळं बदलायला सांगत आहेत. असा विचार करून तो परिस्थितीशी लढत बसतो. परिणामी त्याचं काम वेळेवर होत नाही. आणि दुसरा कर्मचारी फारसा विरोध न करता लगेच परिस्थितीचा अंदाज घेतो. तो पाहतो की आता फील्ड बदललं आहे, मार्केटची गरज बदलली आहे आणि तो अगदी सहजपणे टीमशी जुळवून घेऊन नवीन दिशा पकडतो. एक्झॅक्टली. हा फरक त्यांच्या तांत्रिक ज्ञानाचा नाहीये. मग कशाचा आहे? तो फरक त्यांच्या संरचनात्मक बुद्धिमत्तेचा आहे. दुसरा कर्मचारी हा फील्ड अवेअर आहे. फील्ड अवेअर? हो, म्हणजे त्याला आजूबाजूच्या परिस्थितीची, त्यातील अदृश्य प्रवाहांची सखोल जाण आहे. त्याची बुद्धिमत्ता ताठर किंवा हट्टी नसते. म्हणजे ती फ्लेक्सिबल असते. हो, ती सतत बदलणाऱ्या फील्डसोबत स्वतःला अलाइंड करत राहते. परिस्थिती बदलली की ही बुद्धिमत्ता जुन्या धारणांना चिकटून न राहता आपला दृष्टिकोन आणि कृती लगेच बदलते. प्रवाहाच्या विरोधात पोहून आपली ताकद वाया घालवण्याऐवजी प्रवाहाची दिशा ओळखून त्यात मार्ग कसा काढायचा हे संरचनात्मक बुद्धिमत्तेचं मुख्य लक्षण आहे. अगदी बरोबर. पण मग जेव्हा लोकांकडे ही संरचनात्मक बुद्धिमत्ता कमी असते किंवा जेव्हा परिस्थिती खरंच खूप कठीण होऊन हाताबाहेर जाते, तेव्हा लोक काय करतात?
हा एक अतिशय गंभीर मुद्दा आहे. आणि इथेच आपण एका मोठ्या सापळ्यात अडकतो. कारण बहुतांश लोकांची नैसर्गिक प्रतिक्रिया असते अजून जास्त बळ वापरणे. जर गोष्टी नियंत्रणाबाहेर जात असतील तर अजून जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे. आणि याच सापळ्याला पुस्तकात गोंधळाचा सापळा किंवा द केओस ट्रॅप म्हटलं आहे. गोंधळाचा सापळा हे नावच खूप बोलकं आहे. या पुस्तकातील सर्वात महत्वाचा आणि धोक्याचा इशारा देणारा भाग आहे. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा व्यवस्था नियंत्रणाबाहेर जाऊ लागते तेव्हा पहिली नैसर्गिक पण अत्यंत चुकीची प्रतिक्रिया असते अधिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे आपण गोष्टींवर अधिक नियम लादतो, अधिक दबाव टाकतो. उदाहरणार्थ, एखाद्या ऑफिसमध्ये एखादा मोठा प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होत नसेल आणि चुका होत असतील तर मॅनेजर काय करतो? तो अजून 2 नवीन मीटिंग्ज लावतो. हो, प्रत्येकाला रोजच्या कामाचा तासाभराचा रिपोर्ट द्यायला लावतो. तो मायक्रो मॅनेजमेंट सुरू करतो. बरोबर. आणि यामागचं जे मेकॅनिझम आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा असा अतिनियंत्रणाचा दबाव टाकला जातो तेव्हा सुरुवातीला एक वरवरची शांतता किंवा शिस्त निर्माण झाल्यासारखी वाटते. प्रत्येकाला वाटतं की आता सगळं कसं सिस्टममध्ये आलंय. हो, पण पुस्तकात याला इल्युजन ऑफ सक्सेस किंवा यशाचा भ्रम म्हटलंय. म्हणजे आतून काहीतरी वेगळंच घडत असतं. अगदी. आतमध्ये घर्षण प्रचंड वेगाने वाढत असतं, फ्रिक्शन वाढत असतं. कारण लोक आता प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा तो रिपोर्ट भरण्यावर आणि आपण काम करतोय दाखवण्यावर जास्त ऊर्जा खर्च करू लागतात. अगदी तसंच. कोणतीही व्यवस्था ही लाखो छोट्या मोठ्या सुसंगततेवर चालत असते, मायक्रो अलाइनमेंट्सवर चालत असते. जेव्हा तुम्ही वरून एक कृत्रिम आणि ताठर नियम लादता तेव्हा ती नैसर्गिक सुसंगतता तुटते. म्हणजे समस्येचे मूळ हे नेहमी अलाइनमेंट ठरवणे हे असते. एक्झॅक्टली. पण अतिनियंत्रण हे केवळ लक्षणांवर उपाय करतं, मुळावर नाही. जसजसं नियंत्रणाचा दाब वाढतो तसतशी व्यवस्थेतील लवचिकता संपते. आणि शेवटी एक असा क्षण येतो जिथे हा अतिनियंत्रणाचा हट्टच एका मोठ्या विनाशाला कारणीभूत ठरतो. लोक नोकऱ्या सोडतात किंवा संपूर्ण प्रोजेक्टच कोसळतो. हो, खऱ्या स्थिरतेसाठी अतिनियंत्रण नाही तर घर्षण कमी करून पुन्हा नैसर्गिक अलाइनमेंट शोधणे आवश्यक असते. हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. म्हणजे जेवढ्या जास्त ताकदीने घट्टपणे आपण वाळून मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो तेवढ्याच वेगाने ती बोटांमधून निसटून जाते. अगदी अचूक साम्य आहे. पण मग यातून एक अत्यंत कळीचा प्रश्न निर्माण होतो. जर नियंत्रणाचा अतिरेक गोंधळाला आणि विनाशाला जन्म देतो तर मग एका सक्षम नेत्याची भूमिका नेमकी काय असावी? जर त्यांनी नियंत्रणच ठेवायचं नाहीये तर त्याने फक्त बसून राहायचंय का? अजिबात नाही. नियंत्रण सोडून देणे म्हणजे निष्काळजीपणा करणे किंवा जबाबदारी झटकून मोकळं होणे असा याचा अर्थ होत नाही. मग खऱ्या नेत्याने काय करावं? पुस्तकातील सिद्धांतानुसार खऱ्या नेत्याने हुकुमशहा होण्याऐवजी एक अँकर किंवा जहाजाच्या नांगरासारखं काम करावं. अँकर? ते कसं? एक अँकर जहाजाला प्रत्येक लाटेवर कसं जायचंय याचे आदेश देत नाही. लाटांसोबत जहाज हलत राहतं, पण अँकर त्याला एका विशिष्ट कक्षेत स्थिर ठेवतो, जेणेकरून जहाज वाहून जाणार नाही. अच्छा, म्हणजे नेता स्वतःच्या वैयक्तिक बुद्धिमत्तेवर किंवा हुकुमशाहीवर अवलंबून न राहता तो पूर्ण व्यवस्थेच्या संरचनात्मक बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवतो. होय. एक उत्तम नेता परिस्थितीवर जबरदस्ती करत नाही. तो फील्डमधले बदल अचूक ओळखतो. तो पाहतो की मार्केट कुठे चाललंय, टीमची मानसिकता काय आहे. बरोबर. आणि मग तो पूर्ण टीमला त्या बदलत्या परिस्थितीशी अलाइन होण्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण करून देतो. म्हणजे तो त्यांना आदेश देत नाही? नाही. तो लोकांना काय करायचं हे सांगण्यापेक्षा आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे पोचायचं आहे याचं स्पष्ट आकलन देतो. ज्याला आपण कॉन्टेक्स्ट देणं म्हणतो. हो. त्यानंतर टीमची स्वतःची बुद्धिमत्ता त्यांना योग्य दिशेने स्थिर होण्यासाठी मार्ग शोधते. ही संकल्पना केवळ कॉर्पोरेट जगापुरती मर्यादित नाहीये. एका कुटुंबातील पालकांसाठी किंवा समाजातील कोणत्याही मार्गदर्शकासाठी ही विचारसरणी खूप मोठा दिलासा देणारी आहे. अगदी बरोबर. मुलांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा त्यांना परिस्थितीशी अलाइंड व्हायला शिकवणं, त्यांना योग्य मूल्य आणि वातावरण देणं जास्त महत्वाचं आहे. जगाचा रिमोट कंट्रोल सतत हातात ठेवण्याची धडपड थांबवली की नात्यांमधलं घर्षणही खूप कमी होईल. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? तो म्हणजे आपला प्रवास आपण सतत परिस्थितीचं व्यवस्थापन करण्याच्या अट्टाहासाकडून परिस्थितीतील सुसंगतता टिकवून ठेवण्याकडे कसा प्रवास करू शकतो हे शिकणं गरजेचं आहे.
मॅनेजिंगकडून सस्टेनिंगकडे प्रवास. एक्झॅक्टली. असं नेतृत्व ज्यामध्ये बळजबरी नाहीये, पण तरीही एक जबरदस्त प्रभाव आहे. हे समजून घेणं म्हणजे माणसाचा कमकुवतपणा नसून ती वास्तवाची आणि मानवी प्रवृत्तीची एक अतिशय सखोल जाण आहे. खरंच, या संपूर्ण सखोल विश्लेषण सत्रातून आज आपण वास्तवाकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन पाहिला. हो ना. आपण पाहिलं की मी हा कर्ता नसून तो केवळ अनुभवांना जोडणारे एक संदर्भ केंद्र आहे. आपले निर्णय आणि आपल्या कृती या शून्यातून निर्माण होत नसून एका मोठ्या फील्ड आणि अलाइनमेंटचा त्या एक अविभाज्य भाग आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हो, अतिनियंत्रणाचा सापळा टाळल्याने जीवनातील गोंधळ वाढण्याऐवजी तो कमी होतो आणि आपण खऱ्या अर्थाने जबाबदारी पण ओझे नाही या अत्यंत शांत आणि प्रगल्भ अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो. आणि जेव्हा हे अहंकाराचे ओझे गळून पडते, तीच ती वेळ असते जेव्हा माणूस पूर्ण क्षमतेने आणि स्पष्टतेने वर्तमानात उपस्थित राहून कोणत्याही आव्हानाला सामोरा जाऊ शकतो. अगदी 100% खरंय. जाता जाता या पुस्तकातून निष्पन्न होणारा एक अंतिम आणि अत्यंत भेदक मुद्दा इथे मांडणं गरजेचं वाटतंय. कोणता मुद्दा? आपण सतत कृतीबद्दल किंवा ॲक्शनबद्दल बोलत असतो, पण काहीही न करणे, मौन बाळगणे किंवा दुर्लक्ष करणे, ज्याला आपण इनॲक्शन म्हणतो, हा सुद्धा या मोठ्या फील्डमधील सहभागाचाच एक प्रकार आहे. बापरे, हा खूपच खोल विचार आहे. हो ना. जर आपण सतत या मोठ्या व्यवस्थेशी जोडलेले आहोत आणि आपली प्रत्येक कृती परिस्थिती बदलत आहे, तर आपले काहीही न करणे देखील आजूबाजूच्या फील्डला एक विशिष्ट आकार देत असते. एखाद्या व्यक्तीने विचार केला तर सध्या आपल्या आजूबाजूचे फील्ड आपल्या निष्क्रिय सवयींमधून, आपल्या न बोलण्यातून आणि आपल्या सोयीस्कर मौनातून काय आत्मसात करत असेल? हा एक विचार करण्यासारखा नक्कीच खूप मोठा मुद्दा आहे. अगदी. आपण जरी जीवनाच्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर नसलो तरी आपण या प्रवासाचे अत्यंत महत्त्वाचे साक्षीदार आणि सहप्रवासी नक्कीच आहोत. यावर सर्वांनी नक्की विचार करावा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक चर्चेसह.